नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन शिंदे सरकारने सुरू केलेली योजना. या योजनेअंतर्गत राज्यात महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जो दणदणीत विजय मिळवला होता, तो या विजयानंतर या योजनेला रोल मोठा होता. आता फडणवीस सरकारच्या काळातही ही योजना चालू आहे. या योजनेवर अनेकांकडून टीकाही केली जाते, पण काही जणांकडून लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं सरकारने अनेक वेळा म्हटलेलं आहे. पण आता या योजनेवर न्यायालयाची टांगती तलवार दाखवण्यात आलेली आहे. म्हणजेच की गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत पैसे नसतील तर ही योजना बंद करून टाका असा दम दिला आहे. त्यामुळे आता या योजनेला भविष्य काय आहे तर आता आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही योजना उच्च न्यायालयानं बंद करणार अशा चर्चाही सुरू झाल्या आहे. नक्की घडतंय काय? लाडकी बहीण योजनेवर उच्च न्यायालयाने काय टीका केली? न्यायालयाने ही योजना बंद करा असं का म्हटलं? त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचं भविष्य काय असणार आहे? तर या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की कसा तो पाहूया. उच्च न्यायालयात कसा गेला ते पाहूया. गायत्री पनवार या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल केली. पानावर याचं म्हणणं होतं की निवृत्तीनंतर अजूनही पेन्शन, ग्रॅच्युइटी व इतर हक्कांचा लाभ मिळाला नाही. मला 7वं वेतन आयोग अजूनही लागू झालेला नाही असं त्यानंतर पानावर त्यांनी ज्येष्ठ वकील मीरा देसाई आणि ॲडव्होकेट ऋषिका अग्रवाल यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापासून सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला चांगलंच धारेवर धरलंय. म्हणजेच की न्यायालयाने लाडकी बहीण योजना मुद्दा उपस्थित केला. न्यायालयाने सुनावणी दरम्यान नक्की काय म्हणालं ते बघूया. मुंबई महानगरपालिकेने मागच्या सुनावणीवेळी हमी दिली होती की याचिका म्हणजेच की त्या गायत्री पनावर यांची थकीत बिल 30 एप्रिल पूर्वी देऊन तसं त्यांना 6वे वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार मे महिन्यापासून नियमित पेन्शन दिलं जाईल. पण न्यायालयानं पनावर यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार लाभ दिले नाहीत असा सवाल उपस्थित केला आहे. समाधानकारक उच्च न्यायालयानं मिळालं नाही, उत्तर मिळालं नाही, ज्यामुळे आता न्यायालयाचं चांगलंच संतापलं खरं आहे. महानगरपालिकेच्या वकिलाचं म्हणणं होतं की 7व्या वेतन आयोगानुसार लाभ देण्यासाठी सरकारकडून पैसे मिळाले नाहीत, म्हणून सरकारला या याचिकेत प्रतिवादी करण्यात उच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजना खर्चांवर बोट ठेवलं होतं. परंतु योजनांवर 40,000 कोटीपेक्षा जास्त खर्च केला जातोय. सरकारकडे पैसे नाहीयेत तर लाडकी बहीण योजना रोखली पाहिजे असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं गेलंय. सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्द संताप व्यक्त केलाय की न्यायालयाने महानगरपालिका धारेवर धरताना म्हटलं होतं की 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी वेळ आली आहे, तरी तुम्ही 7वा वेतन आयोगच लागू करत नाही. न्यायालयाचा संताप एवढ्यावरच थांबला नाही. तुझ्यावर पैसे नसतील तर म्हणजेच की पालिकेच्या कार्यालयाला टेबल खुर्चीच्या AC विका, वाटलं महानगरपालिका आयुक्तांच्या आणि अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या विका, पण कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तातडीने द्या. कर्मचाऱ्यांचा हक्क असून त्यांना यापासून वंचित ठेवता येणार नाही असे आदेश न्यायालयाने सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेच्या तुटपुंजी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. अतिरिक्त आयुक्तांना वेतन मिळतं, मग शिक्षकांना का नाही? पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व लाभ मिळतात व ज्या अधिकाऱ्यांनी आयुष्यभर काम केलं त्यासाठी त्यांना पैसे नाहीत. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं व उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला आदेश दिला आणि याचिकाकर्त्या पानावर यांची ग्रॅच्युइटी रक्कम ज्या दिवसापासून थकीत आहे त्या दिवसापासून त्यांना वार्षिक 10% व्याजासह रक्कम तब्बल जी बिल थकीत आहे ती बिल 5% व्याजासह प्रकरणाच्या गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने पालिकेच्या अतिरिक्त आयुष्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणजेच की अफिडेविट सादर करण्यासाठी आदेश दिले आहे. खरं तर सरकारची लाडकी बहीण योजना मागच्या काळापासून वेगवेगळ्या कारणांपासून चर्चेत आलेली आहे. धन्यवाद.